किती हक्कसोड केलं होतं वगैरे वगैरे. तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचलावे लागले. बिफोर डॉक्युमेंट आम्ही त्यांच्याकडून पैसे उचलले आणि मग त्याच्याकरता आम्हाला आमची जमीन त्याला लिहून द्यावी लागली. यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या 51 तोळे आणि फॉर्च्युनर गाडी जी 50 लाखाची होती एवढी आमची ऐपत त्यावेळेला नव्हती. त्यावेळेला आम्ही ॲडव्हान्स पैसे त्या बिचाऱ्याकडून उचलले आणि त्याला म्हणलं तुला आम्ही नंतर जमीन तुला जेवीसाठी देईल आणि ऑन डॉक्युमेंट तसंच आहे. आम्ही ॲडव्हान्स त्याच्याकडून पैसे घेतले आणि मग आम्ही सर्व चुलत्यांनी मिळून मुलीच्या लग्नासाठी नंतर त्याला डॉक्युमेंट करून दिलेलं आहे. त्यावेळेला यांनी पैसे घेतले नव्हते, अगोदरच पैसे घ्यायला. हक्कसोड नाही केलेलं, नाही जमिनीचं जेही केलं पण त्याला आमच्याकडे पैसे नव्हते. ज्यांनी एवढ्या मागण्या केल्या होत्या ना त्या पुरवण्याकरता पैसे नव्हते आणि त्यावेळेला मग आम्ही इमिजिएटमध्ये एक बिल्डर पाहिला जो की हा माणूस होता की बिगर ॲग्रीमेंट करता त्यांनी आम्हाला पैसे दिले आणि त्या पैशावरून मग आम्हाला ॲग्रीमेंट केलं. लग्नात नंतर मग आम्हाला त्याला जमीन द्यावी लागली. मग त्यावेळेला ॲग्रीमेंट हक्कसोड नाही केलं, त्याला त्यांची सर्वांची कन्सेंट लागते. वडिलोपार्जित जमीन आहे म्हणून तिने ती कन्सेंटलं आणि ती त्यावेळेला तिकडे नव्हती, आमच्याकडेच होती. त्यांनी कुठे आणून नाही घातलं, आमच्याच घरी होती. ते पोलीस दाखवतील ना असतील तर. ज्यावेळेस तिने आत्महत्या केली त्यावेळेस 4-5 लोक घरामध्ये नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि नवरा बायकोला 2-3 कानाखाली लावलं म्हणजे हॅरेसमेंट होत नाही असं 2-3 कानाखाली मारल्याच्या नंतर एवढ्या 30 खुना निघतात का हो? असं त्यांच्या वकिलाचं आणि समजा चॅट सापडला असं ते म्हणतात. त्याला आता पोलीस रिपोर्टनुसार त्याला 6 दिवस त्यांना तिला मारहाणीच्या खुना सापडल्यात. 6 दिवस तुम्हाला चॅट सापडत होते का? मग तुम्ही काय करत होते? अहो याच्या अगोदर मारलेल्या याच्यात आमची त्यांच्यानंतर यांच्या घरी बैठकही झाली होती. कुठलाही घरंदार माणूस कुठला पोलीस चौकीत जाणार नाही. आम्ही सर्व म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी घरी गेलो. त्यांना त्याची तंबी देऊन आलो होतो की पुन्हा आमची मारहाण झाली तर हे काही योग्य नाही. आणि त्यावेळेला सर्वांनी मारलं होतं, आम्ही सर्वांना त्यांना हे केलं होतं. चारित्र्यहनन का करतात? आता मला वाटतं त्यांना काही दुसरी बाजू दिसत नाही म्हणून चारित्र्यहनन करतात. तुमचं जर लव्ह मॅरेज आहे तर तुमचं लगेच तुम्ही डाऊट घ्यायचं काय कारण आहे? चारित्र्याचा संशय घ्यायचं काय कारण आहे? तुमचं लव्ह मॅरेज आहे ना, तुम्हाला एकमेकांवरती विश्वास नाही का? जर विश्वास नव्हता तर तुम्ही कशाला लग्न केलं? याचा अर्थ तुम्ही पैसे पाहूनच लग्न केलं असंच म्हणावं लागेल ना. मग या सगळ्या गोष्टी आज ज्या काही घडल्या कोर्टामध्ये यामुळे तुम्हाला काय वाटतं की वेगळं वळण कुठेतरी हे सगळ्याला वेगळं वळण द्यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. असा काही विषय 100% नाही. आमच्या मुलीवर विश्वास आहे. आज वैष्णवीवरती तिच्यावरती आरोप केले गेले, तिची चॅटिंग सुरू होती. संशय निर्माण करणारा भाज वकिलांनी केलेला आहे. का बोलायचं त्याबद्दल? सर, जो दावा वकिलांनी केला तो दावा खरं तर हा कोर्टात आर्ग्युमेंटचा पार्ट होता, पण थेट आता वैष्णवीच्या चारित्र्यावर त्यांनी संशय उभा केला होता. चॅट्स जे आहेत ते समोर आल्याचं त्यांनी सांगितलं होतं, जो काही बेस नाही आहे या केसचा. काय वकिलांशी तुमच्या बोलणं झालेलं आहे आणि इथून पुढे तुमची लढाई कशी असणार आहे? आरोपी हा आरोपी असतो. जो गुन्हेगार आहे तो कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केला आहे म्हणून? आमची मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे. पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत. पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील. आणि ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाही आहे. हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा. हे योग्य नाही आहे. मुलगी गेली त्याचं दुःख मोठं आहे आमच्यावरती आणि स्वतःला वाचवायसाठी आमच्या मुलीवरती आरोप करतात, हे योग्य नाही. असं देखील बोललं जातं की आम्ही हुंडा मागितला होता, फॉर्च्युनर मागितले होते, त्यांनी त्यांच्या खुशीने दिली होती. काय याच्यावर? नाही, मी पहिल्या बाईटमध्ये पण सांगितलं आहे. मी साक्षीदार आहे स्वतः. त्यांनी 51 तोळे सोनं गाडी ही मागूनच घेतली. सर, पण त्यांचं म्हणणं असं होतं की वकिलांचं की 40 लाखाची फॉर्च्युनर घेऊन आम्हाला करायचं काय, 5 कोटीच्या गाड्या आमच्याकडे. कुठली 5 कोटीची गाडी आहे त्यांच्याकडे? या कुठली त्यांच्याकडे 5 कोटीची कुठली गाडी नाही आहे.
जी एक मर्सिडीज आहे त्याच्यावर एक कर्ज आहे, लोन आहे. ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही. त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा 5 कोटीच्या वगैरे गाड्या आमच्या माहितीने नाहीत. तुम्ही चुलते आहात वैष्णवीचे, जे वैष्णवीविषयी जे बोललं गेलं कोर्टात, तुम्ही स्वतः कोर्टात होतात, काय तुमची पुढची लढाई असणार आहे? नाही, याला पोलीस यंत्रणा चालू आहे. पोलीस त्याचा योग्य तपास करतील. या न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. त्यांनी किती चिंतोडे उडवले तरी त्याचा काही उपयोग होईल असं मला वाटत नाही. सक्षम आहे असं वाटतं का तुम्हाला? वकील सक्षम आहे ते असं वाटतं का तुम्हाला तुमच्या प्रकरणात? आमचे वकील आमच्या याच्यात सक्षम आहेत. त्यांनी जे सांगितलं त्यांच्या वकिलांनी की अशा प्रकारचे चॅटिंग जे आहेत ते सापडलेले होते आणि हे सगळं कसपटे कुटुंबाला देखील सांगितलेलं होतं. त्या कुटुंबाने देखील याबद्दल वैष्णवीला समजवलं होतं, तिचे मोबाईल काढून घेतलेले होते. अजिबात असा काही प्रकार झालेला नाही. तिचा मोबाईल कधी काढलेला नाही. त्यांनी काढून घेतला असलं तर आम्हाला माहीत नाही. हां, आम्ही कशाला काढून घेऊ? आम्ही आमच्या मुलीला मोबाईल दिलेला आहे ना, सर्व देतो. आम्ही मोबाईल कशाकरता काढून घेऊ? नाही, पण आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या सगळ्या प्रकरणात तुम्ही बाळाला आणायला गेलेले होते तेव्हा निलेश चव्हाणनी बंदूक दाखवली नाही, त्यांनी बाळ सांभाळलं, त्यावेळेस तुम्ही कुठे गेला असा युक्तिवाद झाला असं त्यांचं म्हणणं आहे. अहो, आम्हाला यांना फोनही आला होता की तुमची मुलगी घेऊन जा. का हो मुलगा? आम्ही आणून द्या म्हटलं होतं. तेच बोलतील आता. वैष्णवीचा मृत्यू हा 16 तारखेला झाला. 17 तारखेला 7:30 वाजता सकाळी करिश्मा हगवलेंना मी स्वतः फोन केला. तुम्हाला कुठं काय ते त्याचं रेकॉर्डिंग मिळत असेल तर बघा. त्यावेळेस तिला मी फोन करून स्वतः सांगितलं, लहान मूल आहे, त्याला तुम्ही वाकडला वैष्णवीच्या आईवडिलांकडं सुपूर्द करा म्हणून. ती म्हणली, मामा ठीक आहे, मी सुपूर्द करते, पण तिथं आम्हाला काय कोण काय करेल का? म्हणलं, तुम्ही जर काही केलंच नसेल तर तुम्हाला घाबरायची काय गरज आहे? त्याला बाळाला तिथं वैष्णवीच्या आईवडिलांका करिश्माशी माझं बोलणं झालं, फोनवर बोलणं झालं. मग काय केलं? मग पुढं ते म्हणतात की मग तुम्ही त्यावेळेस बाळाला का घेतलं? त्यांनी आणून दिलं तर आम्ही घेतलंच असतं. बाळ त्यांच्याकडे होतं. मग त्यांच्याकडे बंदूक, निलेश त्यांचं म्हणणं आहे निलेश चव्हाणनी बंदूक. बघा, निलेश चव्हाणचा विषय वेगळा आहे, मी विषय वेगळा बोलतोय. तुम्ही नाही ते डायव्हर्ट त्यांचं करू म्हणणं- नका. नाही त्यातच प्रकरणात ते म्हणले की निलेश चव्हाणकडे बाळ होतं, तेव्हा कसपटे बाळ आणायला गेले तेव्हा त्यांनी बंदूक वगैरे काय लावली नाही, ते बाळाचं संगोपन केलं असं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. असं काही झालंय का? नाही, त्याने आम्ही त्याच्या बाळ आणायला आम्ही नव्हतो गेलो. ऐका ना, आम्ही नव्हतो गेलो. राजेंद्र हगवणे यांचे थोरले बंधू जयप्रकाश हगवणे, त्यांची मुलगी काय तिचं नाव, मारणे, ह्या दोघांनी फोन करून आम्हाला सांगितलं, मुलगा रडतंय, तुम्ही त्याला घेऊन जा. म्हणले, तुम्ही माझ्या घरी या. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो, हगवण्यांच्या, जयप्रकाश हगवण्यांच्या घरी आम्ही गेलो. मग त्यांनी आम्हाला त्या व्यक्तीच्या घरी नेलं, निलेश चव्हाणच्या घरी नेलं. त्यांना म्हणलं, तुम्ही आम्हाला आणलं आहे तिथं, तर तुम्हीच बाळ आम्हाला घेऊन द्या. त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की ते हगवणे जे आहेत ते पैसेवाले होते, त्यांनी कसपटींनी म्हणजे वैष्णवीनी तिचं हक्क सोडपत्र लग्न झाल्यानंतर यांना करून दिलेलं आहे, बिल्डरला काही जागा देण्याच्या संदर्भात दिलेलं आहे, त्याच वेळेस त्यांनी पैसे मागितले असते मग, असं त्यांचं म्हणणं आहे. एक लक्षात घ्या, हे लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज आहे हे ना, यांनी लव्ह मॅरेज एकतर्फी केलं का? मुलीवर जर तुमचा संशय नव्हता, मग त्या मुलीची 2 स्थळं का मोडली तुम्ही? मग तुमचं लव्ह मॅरेज होतं, मग तुम्ही त्यांच्या पैशावर बघूनच लव्ह मॅरेज केलं ना. एकतर्फी, त्या मुलीचं एकतर्फी प्रेम होतं, यांचं प्रेम नव्हतं, यांचं प्रेम सगळं पैसे होतं. पण सर, मेन मुद्दा असा आहे ना की चारित्र्यावर संशय घेतला गेला, हे चुकीचं आहे. अहो, स्वतःला वाचवण्यासाठी ते करणार. नाही थांबा, हे तुम्ही बोलताय काय नेमकं हे सगळं झालं होतं? आता तुम्ही जो मुद्दा काढला ना की ते हक्क सोड केलं होतं वगैरे वगैरे, तर मी हे सांगेल की त्यांनी ज्या अनाठाई मागण्या केल्या होत्या याकरता आम्हाला एक बिल्डर गाठून त्याच्याकडून ॲडव्हान्स पैसे उचलावे लागले.